सुखबीर सिंग बादल शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री याच सुखबीर सिंग बादल यांच्यावर महाराष्ट्रात झालेल्या हल्ल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। गुरुवारी नांदेडच्या गुरुद्वारात एका निहंग शीख व्यक्तीनं बादल यांच्यावर कृपाणाने वार केला। यामध्ये सुखबीर सिंग बादल अगदी थोडक्यात बचावले, पण महाराष्ट्र पोलीस दलातल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बादल यांचे प्राण वाचवले। यामुळे पोलीस अधिकारी संतोष केंद्रे यांच्या धाडसाचं मोठं कौतुक होतंय। पण बादल यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध केला जातोय। या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बादल यांच्याशी चर्चा केली असून महाराष्ट्र पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केली आहे। हल्लेखोर हा मूळचा पुण्याचा असल्याची माहिती सुद्धा देण्यात येते। दरम्यान सुखबीर सिंग बादल यांना शनिवारी एअरलिफ्ट करून पंजाबमध्ये नेलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण शुक्रवारी नेमकं काय घडलं, बादल यांच्यावर हल्ला कसा झाला, त्यांना कसं वाचवण्यात आलं, त्यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर नक्की आहे कोण, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आपल्या परिवारासोबत 12 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या नांदेड इथं आले। नांदेडमधल्या काही गुरुद्वारांना भेट देऊन दर्शन घेण्यासाठी बादल कुटुंबीय नांदेडमध्ये आलं होतं। इथल्या वेगवेगळ्या गुरुद्वारांमध्ये बादल परिवारातर्फे अखंड पाठ ठेवण्यात आला होता। त्याची सुरुवात बुधवार संध्याकाळनंतर झाली, तर शनिवारी या पाठाची समाप्ती होणार होती। बुधवारी संध्याकाळी सुखबीर सिंग बादल यांनी आपल्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांसह गुरुद्वारात सेवा केली। हरसिमरत कौर बादल यांनी रात्री 1:30 वाजेपर्यंत भांडी धुण्याची सेवा दिली। गुरुवारी सकाळपासून बादल कुटुंबीय नांदेडमधल्या ऐतिहासिक गुरुद्वारांना भेटी देऊन दर्शन घेत होते। श्री नांदेड गुरुद्वारा साहिबमध्ये सुखबीर बादल आणि त्यांचे कुटुंब नतमस्तक झाले। त्यानंतर व्यवस्थापकांनी त्यांचा सत्कार केला आणि बादल कुटुंबीय गुरुद्वारांच्या दर्शनासाठी बाहेर पडलं। नियोजित दौऱ्याप्रमाणे गुरुवारी सकाळी कुटुंबानं तख्त श्री हजूर साहिबचं दर्शन घेतलं। त्यानंतर नांदेड शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या माता साहिब गुरुद्वारात दर्शनासाठी बादल कुटुंबीय दुपारी पोहोचले। त्यांनी गुरुद्वारात माथा टेकला। नंतर दुपारी 1:45च्या सुमारास सहपरिवार दर्शन घेऊन सुखबीर सिंग बादल बाहेर येत होते। पण त्याचवेळी पायऱ्या उतरत असताना निहंगांची वस्त्रे परिधान केलेला एक हल्लेखोर बादल यांच्या दिशेनं धावून आला आणि त्यानं बादल यांच्या छातीवर कृपाणनं हल्ला करायचा प्रयत्न केला। तेव्हा स्वतःच्या बचावासाठी सुखबीर सिंग यांनी आपले हात पुढे घेतले, त्यामुळे त्यांच्या उजव्या हातावर कृपाणाचा वार झाला। या हल्ल्यात सुखबीर सिंग यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीनं नांदेड शहरातल्या यशोसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। सुखबीर बादल यांच्या हाताला कृपाणनं 5 सेंटीमीटरचा कट लागला। डॉक्टरांना 8 ते 9 टाके घालावे लागले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराला बादल यांच्या छातीवरच हल्ला करायचा होता, पण त्यांनी हात मध्ये घेतल्यामुळे कृपाण छातीपर्यंत पोहोचू शकली नाही आणि बादल यांचे प्राण थोडक्यात वाचले। पण हा हल्ला होताना तिथे बंदोबस्तात असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस अधिकाऱ्यांचं मोठं कौतुक होत आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे निरीक्षक संतोष केंद्रे हे त्यावेळी बादल यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते। केंद्रे यांनी जेव्हा हल्लेखोराला हातात कृपाण घेऊन पुढे येताना पाहिलं, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केंद्रे स्वतः त्याला पुढे येऊन सामोरे गेले। निरीक्षक केंद्रे यांनी सुखबीर बादल आणि हल्लेखोर यांच्यामध्ये स्वतःला उभं करून एक मानवी ढाल तयार केली। हल्लेखोराला नियंत्रणात आणण्याच्या झटापटीत केंद्रेंच्याही हाताला गंभीर दुखापत झाली। पण दुखापत होऊन रक्तस्राव होत असताना सुद्धा निरीक्षक केंद्रे मागे हटले नाही। उलट त्यांनी धाडसानं परिस्थिती हाताळली आणि सुखबीर सिंग बादल यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवलं। त्यामुळे केंद्रेंच्या या धाडसाचं मोठं कौतुक झालं। हल्ल्यात जखमी झालेले निरीक्षक संतोष केंद्रे यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं। तेव्हा संतोष केंद्रे यांची कर्तव्यनिष्ठा आणि धाडसाला बादल कुटुंबियांनी सुद्धा सलाम केला। बादल कुटुंबातील इतर सदस्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली। कृतज्ञतेच्या भावनेनं भारावून जाऊन ते निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या पाया पडले आणि सुखबीर सिंग यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी केंद्रेंचे आभार मानले। सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांनी केंद्रेंना 5 लाख रुपयांची रोख रक्कमही देऊ केल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे। आता ज्याने बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो हल्लेखोर नक्की आहे कोण, त्याच्याबद्दल पोलिसांनी काय सांगितलंय ते बघूयात। सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा 62 वर्षीय आरोपी जसपाल सिंग हा मूळचा पुण्याचा रहिवासी आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो गेल्या 2 वर्षांपासून त्याच गुरुद्वारात सेवादार म्हणून काम करत होता। तो गुरुद्वारात सेवा करण्यापूर्वी कोर्टात वकिली करत होता। घटनेच्या वेळी तो निहंग शिखांच्या वेशात गुरुद्वारा परिसरात उपस्थित होता। यावेळी काहीतरी कारणावरून वाद झाला आणि जसपाल सिंगनं अचानक
कृपाणानं सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराला पोलिसांनी तातडीनं अटक केली. नांदेड पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आरोपी जसपाल सिंग याची चौकशी करतायत. वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि त्यानं सुखबीर बादल यांच्यावर हल्ला का केला याचा पोलीस शोध घेत आहेत. ज्या गुरुद्वारामध्ये सुखबीर बादल यांच्यावर हल्ला झाला त्याचं व्यवस्थापन एसजीपीसी कडे नाही, त्याचं संचालन निहंगांकडूनच केलं जातं. गुरुद्वारा साहिबचे संचालन करणारे बाबा जग्गा सिंग यांचं म्हणणं आहे की यापूर्वी इथे अशी केव्हाच घटना घडली नव्हती. या हल्ल्याप्रकरणी मुदखेड पोलीस स्टेशनमध्ये जसपाल सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड पोलीसचे एसपी नीलाभ रोहन यांनी सांगितलं की निहंग जसपाल सिंगचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सध्या समोर आलेला नाही. हल्ल्याचं खरं कारण शोधण्यासाठी पोलीस आता त्याच्या संबंधांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास नांदेड पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस कडून केला जातोय. आरोपीचा एखाद्या दहशतवादी गटाशी संबंध आहे का याचा शोधही दोन्ही पथकं घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान सुखबीर सिंग बादल यांच्यावरच्या या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मागवण्यात आलाय. या हल्ल्यामागचा हेतू नक्की काय होता, या हल्ल्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, या सगळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बादल यांच्याशी संवाद साधल्याची माहिती देण्यात येते. सध्या सुखबीर सिंग बादल यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या कुटुंबियांना शुक्रवारी एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात येते. पण गुरुद्वारा परिसरातच बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातोय. तसंच आरोपी नक्की कोण होता, त्याचे काही दहशतवादी गटाशी संबंध होते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या हल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.